गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. अक्षय शिंदेचे मृत्यू प्रकरण संशयास्पद. आमदार जितेंद्र आव्हाड. हे संपूर्ण प्रकरण संशयास्पद असून सत्तेत असलेल्यांनी यूपीला महाराष्ट्राचा बिहार बनवण्याचे ठरवलंय. देशात आणि राज्यात कायदे. अक्षय शिंदेला फाशी होणार होती, मात्र त्यावर सत्ताधाऱ्यांनी साशंकता व्यक्त केली. एकीकडे बदलापूर शाळेचे संचालक फरार असून सीसीटीव्ही गायब असल्याने हे प्रकरण पूर्णपणे संशयास्पद आहे. कुणाच्या तरी हाताघाईमुळे हा प्रकार घडला असावा असा संशय नागरिक व्यक्त करीत आहे. आरोपी गाडीत असताना आणि पोलीस गाडीत असताना अक्षय शिंदे पोलिसांच्या बंदुकीला कसा हात लावू शकतो? पोलिसांनी आधी 3 दिवस हलगर्जीपणा दाखवला, नंतर आमचा पाठलाग केला, याला पोलीस जबाबदार आहे. त्यामुळे ही राजकीय हत्या आहे. हे सगळं गुपित त्याच्यातच लपलंय की अक्षय शिंदेंनाच आपटेबद्दल जास्त माहिती आहे आणि म्हणून केस घ्यायलाही उशीर केला. ते आपटे होते म्हणूनच आता इथपर्यंत वाचलेत. ते कोण कांबळे असते ते एवढा मारून झोडून पुचवून टाकले असते त्यांना. ते आपटे, ते पण कुठल्या संघटनेचे? बापरे बाप, कसं काय होणार? संवेदनशील प्रकरण आहे. या प्रकरणामध्ये आता मात्र विरोधकाची बाजू घेतात असं मुख्यमंत्री. आम्ही कोणाचीही बाजू घेत नाही. कायद्याची बूज राखली पाहिजे की नाही? मुख्यमंत्री महोदय, आमची इच्छा आहे त्याला फाशीच व्हावी, प्रत्येक बलात्कार्याला फाशीच व्हावी. पण फाशीचा एक मार्ग आहे कायद्याचा. तुम्ही फास्ट कोर्ट अनाऊन्स केलं असतं, स्पेशल कोर्ट अनाऊन्स केलं असतं, 90 दिवसात त्याचा निकाल दिला असतात तर सगळं साध्य झालं असतं. हा उत्तर प्रदेश आणि बिहारसारखा न्याय कुठनं आणताय तुम्ही? महाराष्ट्र हे कायद्याचं राज्य आहे. कायद्याची भीती येते लोकांना. तुम्ही हे असलं करून कायद्याचे 12 वाजवतात. त्याच्यात निष्कारण पोलीस बदनाम होत आहेत की पोलीस केस दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. कशासाठी? तर राजकीय काही अणुबॉम्ब स्फोट होऊ नये म्हणून तुम्ही हे सगळं करून आणलं आहे. असं लोकांच्या मनात संशय आहे. आपटे जोपर्यंत तुमच्या ताब्यात येत नाही तोपर्यंत अक्षय शिंदे हा तुमचा महत्त्वाचा साक्षीदार आहे. सर, संवेदनशील बेड्या घातल्या, कारण संवेदनशील. अरे, बेड्या घातलेला माणूस रिव्हॉल्वर दुसऱ्याचे खेचू कशा शकतो? बेड्या आहेत दोन्ही हातात, अशा बेड्या. तो कसा काय खेचणार आणि तो फायर कसा करणार? काय? कारण संवेदनशील आणि त्याच्या डोक्यात गोळी आहे. जे काय आता मला समजतंय त्याच्या डोक्यात गोळी घातली आहे. परंतु ही कायदा सुव्यवस्था संपूर्ण धाब्यावर ठेवलेली आहे. कायदा सुव्यवस्था नाही, हे सगळं पॉलिटिकल हिरो, पॉलिटिकल रॉबिनहूड ज्याला म्हणतात ना, तो प्रकार आहे. म्हणजे लोकांना काहीतरी असं बघा मारून टाकला की नाही आम्ही. हा, तुम्ही आपटेंना वाचवण्यासाठी तर मारला नाहीत ना, असा प्रश्न लोक विचारणार ना. एन्काउंटर मुंबईत एन्काउंटर मुंबई बायपासला करण्यात आला असं पण अशी माहिती समोरली. मला माहीत नाही बाबा एन्काउंटर कुठे झाला. ते उगाच मुंबऱ्याचं नाव घेऊ नका. तुमको भी गंदी आदत है यार. क्या संबंध मुंब्रा गाव से? परंतु या सगळ्या संदर्भात आता 2 महिन्यांवरती आगामी विधानसभा निवडणूक आहे. त्याच्यात हिरोगिरी करायला की बघा गुन्हेगारांना आम्ही काय करतो ते, त्याच्यासाठी केलेलं काम आहे. आणि त्याच्यात मूळ गुन्हेगार राम राहिले आहेत. अक्षय शिंदेला मारून एक कायमची केस बंद करण्याचं काम झालं. म्हणजे एक फेमस केस आहे. केनेडीला ज्यांनी मारला त्याला दुसऱ्या मिनिटाला कोणीतरी दुसऱ्यांनीच मारून टाकला. म्हणजे केनेडीची सुपारी, म्हणजे प्रेसिडेंट ऑफ अमेरिकेची सुपारी कोणी दिली होती हे कळलंच नाही शेवटपर्यंत जगाला. त्याच्यातला हा प्रकार आहे की हे कृत्य किणी केलं होतं हे अक्षय शिंदेलाच माहिती होतं. त्यांनी जरी केलं असतं तरी त्याला ते सत्य सांगावंच लागलं असतं. आणि जर केलेलं नाही तर मग आपटे का फरार आहेत? नाही, आणि ते असं आहे की फरार आरोपी आता कसे असं नवीन तंत्रज्ञानामध्ये फरार आरोपी भेटत नाहीत हे सांगणंच हास्यास्पद आहे. तो दुसरा पुतळ्यातला आपटे तो येतो, घरासमोर येतो, घरासमोर पकडला जातो, आतमध्ये चहा पोहे तयार असतात. हास्यास्पद गोष्टी आहेत. हे हास्यास्पद.
आपल्या भोवती संशयाचं जाळं सरकारने निर्माण करून टाकलं. लोकांचा संशयाचा दाट होईल की ह्याच्यात कोणीतरी मोठं अडकलं आहे म्हणून हे सगळं करण्यात आलेलं आहे. आणि ह्याच्यात काही म्हणजे आम्हाला त्याला फाशी होऊ नये अशी बिलकुल इच्छा नव्हती. त्या पोरी माझ्या पोरीसारख्या आहेत, माझ्या नातीसारख्या आहेत. त्याला फाशीच व्हायला पाहिजे होती, पण त्याला मार्ग आहे ना. 90 दिवसाच्या कोर्टामध्ये त्याला फाशी झाली असती. हे कृत्य केलं का तुम्ही? आणि निदान केलं तर कुठेतरी असं काहीतरी वेगळं दाखवायचं ना. गाडीतल्या गाडीत बेड्या घातलेल्या असताना कोणी रिव्हॉल्वर खेचू शकतो का? आणि ते काय असं काय एवढ्या मोठ्या बेड्या नसतात ना की असं असं हात हलवतोय. बेड्या अशा असतात, अशा हलवताच येत नाहीत. मग कशा त्याने रिव्हॉल्वरला कुठनं हात घातला? एस मराठी न्यूजसाठी किशोर किरवे, महाड. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.